रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज मी परत एक खूप चांगलं लोकेशन निवडले। लोकेशन आहे वर्तकनगर। वर्तकनगर म्हटलं तरी सिंगण्या शाळेपासून अगदी आकृती हापटाऊन नावाचं एक 10 ते 12 वर्ष जुना असणारा हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅटचा जर कार्पेटचा आपण विचार केला तर जुना कार्पेट आहे, 590चा हा कार्पेट असणार आहे। खरं तर 2 BHK याच्यामध्ये सेट केलेला आहे, किंवा आत्ताच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर 1.5 म्हटलं तरी चालेल। आणि एक याच्यामध्ये कव्हर्ड कार पार्किंग असणारा आपल्याला कव्हर्ड कार पार्किंग असेल फ्लॅटचा। त्याच्यानंतर जर फर्निचर बघितलं तर बऱ्यापैकी त्यांनी फर्निचर केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं फर्निचर केलेलं आहे। त्यातलं काही फर्निचर ते घेऊन जातील, काही फर्निचर तसंच राहील। मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 5,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे। ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे, पण फ्लॅट खूप हवेशीर आणि खूप चांगल्या पद्धतीचा आहे। पद्धतीने बघितलं तर आपला मिडल फ्लोअरला फ्लॅट असणार आहे। आणि अशाच पद्धतीचा एक 2 BHKचा फ्लॅट आहे, जो तो खरं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे जे मालक आहेत ह्यांचं काही ह्या फ्लॅटवरती लोन वगैरे नाही आहे। OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुखसुविधा आहेत। राहिला प्रश्न ॲम्युनिटीच्या, तर ॲम्युनिटीज आता सध्या अवेलेबल नाही आहेत, पण बनवण्याचं काम चालू आहे। पण त्यांची सध्या तरी काही अपेक्षा न धरता मला असं वाटते की ज्या लोकांना ठाणा स्टेशनपासून जवळ घर हवं आहे, वर्तकनगर एरियात घर हवं आहे, आम्हाला सिंगण्या शाळेपासून घर जवळ असायला पाहिजे, वसंत विहारपासून जवळ आलं पाहिजे, किंवा बेतनी हॉस्पिटलपासून जवळ घर असायला पाहिजे, मला असं वाटतं अशाच लोकांसाठी हे एक घर उत्तम पर्याय नक्की असू शकतो। जर आपण ह्या साईडनं जर बघितलं तर खरं तर बाहेर जाताना हा नॉर्थ वेस्टचं फ्लॅट आहे। नॉर्थ जास्त आहे, वेस्ट कमी आहे, आणि त्या पद्धतीचं हे घर आहे। आणि ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट आणि बाकीचे फ्लॅट तिकडे आहेत। 3 लिफ्टचं प्रावधान आहे, मधली स्पेस एवढी आहे। हे जे मालक आहेत यांनी ऑलरेडी सेफ्टी डोअरचं चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हे असं सुंदर चांगल्या पद्धतीनं त्यांनी ह्या साईडला अधिक ह्या साईडला जरी बघितलं तर त्यांनी ते सगळं करून ठेवलेलं आहे। ज्यावेळेला फ्लॅटच्यामध्ये आपण आतमध्ये जातो त्यावेळेला हवा खूप चांगल्या पद्धतीची येते। आणि वरती जर तुम्ही बघितलं तर त्यांनी फॉल सिलिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे। अधिक जर तुम्ही इकडे बघितलं तर TV युनिट पण सेट केलेलं हे आहे, असंच राहील। जे आत्ता आता हे सोफा वगैरे आहे, मोठा सोफा आहे, पण हा सोफा ते घेऊन जाणार आहेत। एक AC आहे, हे आपल्याकडे आहे, ISS ब्लू स्टारची AC आहे। इकडे त्यांनी हे कडाप्पा वगैरे लावून व्यवस्थित सेट करून बसण्यासाठी जागा उपलब्ध केलेली आहे। समोर जर बघितलं तर तुम्हाला ही पाण्याची टाकी आहे, त्याच्यामुळं मध्ये जो स्पेस आहे तो तुम्हाला व्यवस्थित म्हणजे ब्लॉक नसणार आहे। नंतर जेव्हा आपण ह्या घराच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही मधला जर पॅसेज बघितलं तो खूप मोठा आणि प्रशस्त आहे। आणि त्याच्यानंतर समोर जर आपण आलो तर इथे तुम्ही बघू शकता एक प्रशस्त आणि मोठं असं किचन आहे। जे किचन त्यांनी वरती जे आहे हे असंच राहील, खालचं पण आहे, हे असंच राहणार आहे। बाकी हे भांडे वगैरे ते सगळं घेऊन जातील। ह्या साईडला जर आपण आलो तर खरं तर इथे एक वॉशिंग मशीनसाठी जागा आहे, आणि इकडं थोडंसं आडगळीचं सामान म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे। तसं जर बघितलं तर हे घर राहतं आहे, वापरण्यात आहेत, लोक राहत आहेत, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आहे। अदरवाईज जर एकदम पूर्ण खाली झाला तर तुम्हाला अंदाज येईल की घर खरोखर खूप मोठं आहे। ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट प्रॉपर मोठं, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं। आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला परत इथं हा बेडरूम आहे। आता हा बेडरूम आहे, हे वकिलाने हे ॲडव्होकेट असल्याकारणानं यांनी इथे हे TV, कॉम्प्युटर म्हणा, टेबल म्हणा, इकडे परत कपाट वगैरे बनवून ठेवलेलं आहे। आणि इकडे पण त्यांनी ते आपलं स्टोरूम त्यांनी टाईप बनवले आहे, आणि भगवंताचं मंदिर बनवून तिथं भगवंताची पूजा करतात। आता हे घर यांना विकण्यापाठीमागं एकच कारण आहे की यांना थोडंसं मोठं घर हवं आहे, परिवारात माणसांची संख्या हवी, त्यांना थोडं मोठं घर पाहिजे, म्हणून त्यांनी विकण्याचा खरं तर हा निर्णय घेतलेला आहे। आणि ज्यावेळेला ते परत दुसरीकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला परत आपलं एक बेडरूम आहे। बेडरूममध्ये आपण आल्यानंतर आणि इथे ज्यावेळेला आपण ह्या बेडरूम येणार आहोत त्यावेळेला तुमचं हे असं सुंदर असं बाथरूम आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे आला तर इथे पण जर बघू शकता चांगल्या पद्धतीचं एक कपाट त्यांनी ऑलरेडी तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर हा बेड पण फिक्स करून ठेवलेला आहे। आणि जर तुम्ही वरती बघितलं तर फॉल सिलिंगचं वगैरे पण सुंदर असं चांगलं काम केलेलं आहे। ह्या साईडला एक साईड टेबल आहे, त्या साईडला एक साईड टेबल, तरी पण मध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला मध्ये पण जागा उपलब्ध मिळते। अधिक मग त्यांनी इथे पण त्यांनी सगळं असं सुंदर कडप्पा स्वतःच्या पैशांना लावून घेऊन त्याला पण नीटनाटकं करून ठेवलेलं आहे। ज्या लोकांना हा फ्लॅट कमी बजेटनुसार जर वर्तकनगर लोकेशनला राहायचं असेल आणि रिसेलचा फ्लॅट आम्हाला चालतो आणि असं प्रशस्त घर आम्हाला आवडेल, किंवा सिंगाने त्या मी सांगितलं त्या पद्धतीनं असेल, तर हा साधारणतः 1 करोड रुपये यांनी करताना कोट केलेला आहे। निगोशिएशन पार्ट त्याच्यात त्यांनी ठेवलेला आहे। तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन 100% घेऊ शकता, त्या पद्धतीनं तुम्हाला OC, CC ह्या सगळ्या गोष्टी सोसायटी झालेली आहे। अशा पद्धतीचा फ्लॅट जर कोणाला बघायचा असेल तर मला फोन करा। वर्तकनगर लोकेशनला सुंदर जागेवरती चांगल्या लोकेशनला हे घर आहे। तर मला असं वाटतं ते जर सगळं तुम्हाला आवडला तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवतो। ओनर निगोशिएशन करतील त्याची मी तुम्हाला शाश्वती देतो।
आणि बाकी असेच आमचे फ्लॅट बघत राहावा आणि आम्हाला सबस्क्रायबर जास्तीत जास्त करा, जेणेकरून आम्हाला पण ऊर्जा निर्माण होईल आणि ऊर्जेतनं अजून जास्तीत जास्त फ्लॅट तुमच्यासमोर घेऊन येता येईल. घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला पेंटिंगचं काम नक्कीच करायची गरज पडणार आहे, अदरवाईज काय काम करायची गरज नाही. ज्या मंडळींना वर्तक लोकेशनच हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी चांगली आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण.